या गावातील तर मंचावरती आगमन होतंय राकेशजी म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. आपलं ममता चषक 2025 क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण टीम पाहुण्यांच्या माहितीकरता चालू असलेला सामना सिद्धिविनायक विपक्ष एजी स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, कोणगावचे उद्योगपती ब्रॅसिंग पर्सनॅलिटी सन्माननीय राकेश दादा म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष शिवसेना अल्पसंख्य विभाग शिंदे गट तसेच मान्य श्री फहीम शेख देखील उपस्थित झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट ठाणे जिल्हा कामगार सेल कार्याध्यक्ष समीर पटेल, त्याचबरोबर मुस्लिम वेलफेअर असोसिएशन ठाणे जिल्हा युवा संघटक सचिव देखील इथे उपस्थित झालेले आहेत. जनसेवक फाउंडेशन सचिव इस्माईल पठाण आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय नदीम खान, सन्माननीय गनी कुरेशी, सन्माननीय शकीब खान, सभी का हार्दिक स्वागत, सभी का हार्दिक स्वागत है ममता ट्रॉफी 2025 में. आप ही अकीब भाई खांडे का भी आगमन हुआ यहाँ पर, आपका भी हार्दिक स्वागत है. तो पहली ही गेंद पर यहाँ पर विकेट मिलता हुआ. आइए कमेंट्री बॉक्स में चलते मयूर पाटिल के साथ. नक्कीच संदेश पाटील पहिला विकेट तिथे आणि पहिला विकेट आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये इथे भारतीय संघाला सफलता मिळताना बाबर आझम याची खेळी संपुष्टात. प्रेक्षकांच्या आणि पाहुण्यांच्या माहितीकरता चालू असलेला सामना एजी स्पोर्ट विपक्ष सिद्धिविनायक. एजी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिलेच चेंडू येते इथे विकेट प्राप्त करताना गोलंदाज मनोज. नवीन बॅटर मैदानामध्ये येते आयान, एक जबरदस्त बॅटर. भिवंडी इमर्जिंग मध्ये या खेळाडूने खूप प्रभावित केला आहे. गावदेवी भादवडसाठी खेळत असतो, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, शपळवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आयान याने. आयान, गोलंदाज मनोज. पुन्हा एकदा आयान याच्यासाठी दाखवून देतोय का मी इमर्जिंग प्लेयर आहे तो चेंडूला पाठवून दिलाय. दिनेशजी मुकादम आणि सुजीजी म्हात्रे आपणास विनंती असेल आपण VIP डायस वरती यायचंय. एजे संघाने जर ही मॅच जिंकली तर कुमार म्हात्रे यांच्याकडून पार्टी असणार आहे. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता, चेंडू बॅटच्या रॉडरमध्ये आलेला नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. आयान याने चांगला फटका खेळला होता, चौकार मारला होता. आयान याने षटकार ठोकला मिड विकेटच्या रिजनला. मूर्ती लहान कीर्ती महान. षटकाराने संघाची धावसंख्या 6 वरती. मनोज आयांसाठी यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. रनआउटची संधी आणि एक चौथी धाव इथे पूर्ण करून घेताना बॅटर. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 या आकड्यावरती.
मनोज चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीवरती एक चेंडू निर्धाव, एक चेंडू सिंगल, धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस मात्र विकेट वाचवताना आपलं चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती ती धावसंख्या झालेली 1 बाद 8 इज ओव्हर टू संदेश पाटील. थँक्यू सो मच मयूर पाटील. आपण स्वागत आणि सन्मानाकडे आपण बघणार आहोत. झेडपीचे भावी सभापतीच म्हणूया आपण. सन्माननीय कोणगावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय राकेश दादा म्हात्रे यांचं शुभ सन्मान इथे आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करतोय या ममता चषकाचे आयोजक सन्माननीय सुजित म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचे. सुजित म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय कोणगावचे उद्योजक सन्माननीय राकेश दादा म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करायचे या मुख्य व्यासपीठावर. झेडपीचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष शिवसेना अल्पसंख्य विभाग शिंदे गट फहीम शेख येथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. फहीम शेख यांचं मान सन्मान आपण करायचं आहे. मी विनंती करतो या दिनेश मुकादम यांना की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. स्वागत आणि नेक्स्ट सत्कार
उंच अर्थ व्यक्तिमत्व आहेत. अगदी मातीशी निगडीत जमिनीवरती राहणारा हा व्यक्तिमत्व आज त्यांना आपण प्रत्यक्ष पाहिलं. माझ्या डोळ्यात देखील मी त्यांना पहिल्यांदा पाहतोय आणि खूप नाव जे ऐकलेलं होतं आणि गेले काही वर्षापासून जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांचं कार्य देखील पाहिलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहात राकेशजी म्हात्रे दादा. डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व. इथे धावसंख्या झालेली आहे ती 17. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. स्पीडअप करायचं आहे प्लीज. फोकस करा थोडंसं, कारण की आजच फायनल खेळवायची आहे. लवकर जर झाली तर आपल्याला भारतीय संघाची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येतोय बघा. पंच आपल्याला विनंती आहे, आपण 15 मिनिटाचा टायमर सेट करायचा आहे. 12 मिनिटं घेतलेले आहेत. 3 मिनिटामध्ये जर षटक कंप्लीट झाला नाही तर एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचा आहे. चला सोन्या, स्पीडअप करायचं आहे आपण प्लीज. विकी येतोय नवीन बॅटर. चला सोन्या, स्पीडअप करायचं आहे प्लीज. हो, यावेळेस मात्र सुंदर चेंडू. चेंडू भारी होता, मात्र सोन्या थोडा धडपडला. इथे मात्र क्रॅम्प येतोय बघा. पाहायचं आहे त्यांना प्लीज. कालपासून क्रॅम्पचा खूप समस्या या स्पर्धेमध्ये आपण जाणवलेल्या 3 ते 4 खेळाडूंना क्रॅम्पची समस्या आपण इथे पाहतोय. कारण का मित्रांनो, पिच जी आहे ती कॉन्क्रीट पिच आहे, त्यामुळे थोडीशी समस्या इथे धावताना नक्कीच आपण जाणवत असतो. सोपं नाही आहे मित्रांनो, कॉन्क्रीटच्या पिचवरती गोलंदाजी करणं खूप फरक असतो. माती विकेटवरती आणि कॉन्क्रीट विकेटवरती बघा. पाण्याची पूर्तता करायची आहे आणि जर स्प्रे वगैरे असेल तर स्प्रे देखील आपण मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. VIP डायजने सजवलेला आमचा आजचा मंच. स्कोर कार्ड अजूनही थांबलेला आहे मैदानामध्ये. धावा ज्या झाल्यात त्या झाल्यात 17. 4 गडी बाद 17 अशी अवस्था. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज मनोज यांनी. फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी, 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज धीरज याला आणि 9 धावा खर्च केल्या. तिसरं षटक चालू होतं सोन्याचं. थोडंसं क्रॅम्पची समस्या मैदानामध्ये. आणि जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मित्रांनो इथे विचार केला ना तर पाकिस्तान संघाने आतापर्यंत 55 धावा केल्यात आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आले भारतीय संघाला. चला स्पीडअप करायचं आहे बघा. जर क्रॅम्प मोठा असेल, समस्या मोठी असेल तर खेळाडू आपण रिप्लेस करू शकता आणि त्या जागी आपण आपला 12th मॅन पाठवू शकता. मात्र जर क्रॅम्प रिकव्हरी सारखे असतील, ओके रिकवर झालेले आहेत, तर विनंती असेल सोन्या आपण की आपण लगेच गोलंदाजीला सुरुवात करायची. आणि हा तुमचा जुनून आहे मित्रांनो, यालाच तर म्हणतात क्रिकेट. आणि युवा जोश आहेत तुम्ही सर्व. आणि क्रिकेटसाठी मित्रांनो प्रत्येकजण वेडा झालेला असतो. वेलकम अनिकेत कराले देखील उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. बघा AJ संघ जर सामना जिंकला तर 27 स्टार ग्रुप कडून पार्टीचं आयोजन आहे. गोलंदाज सोन्या. यावेळेस मात्र मोठा फटका पाठवून दिलेला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी माहिती षटकार. आलोक मुकादम याच्या माध्यमातून आणि हा पाठवून दिला होता मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23 या आकड्यावरती. आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज लागणार आहे इथे सिद्धिविनायक या संघाला.
पुन्हा एकदा चेंडूला फाईन लेगच्या रिझनला पुल आणि सक्सेसफुल 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावा झालेल्या आहे. स्कोर बरोबर 29 धावा, 4 विकेट्स गमावलेल्या आहेत. मित्रांनो, एक असा एक स्वागत आणि सन्मान होणार आहे इथे. सन्माननीय राकेशदादा म्हात्रे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते अर्थात राकेशदादा म्हात्रे हे या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय सुनील बलिराम म्हात्रे यांचं स्वागत सन्मान करतायत. आणि हा स्वागत आणि सन्मान राकेशदादा म्हात्रे यांच्याकडून असेल. तर या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे आणि दादांना सन्मानित करायचं आहे. दादांनी आपल्या गावामध्ये न भूतो न भविष्यातील ही एक मोठी स्पर्धा ठेवली आहे जिथे कालपासून भरपूर सत्कार झालेले आहेत. आज सत्कार सम्राट सुनील म्हात्रे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय आणि राकेशदादा म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा मान्य सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय सुनील बलिराम म्हात्रे यांचं स्वागत ते करतायत आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सोबत हा मान्य सन्मान इथे केला जात आहे. या व्यासपीठावर जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. एक चांगली संस्था आहे, त्या संस्थेचे ते आधारस्तंभ आहेत सन्माननीय सुनील. सुनील म्हात्रे यांच्यावरती. तर जाऊया मॅचच्या दिशेने मयूर याच्यासोबत. चांगली फटकेबाजी करत होता आलोक. 2 षटकार बॅक टू बॅक आले होते. त्यानंतर विकेट. चांगली गोलंदाजी सोन्याच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बीट होतोय इथे बॅटर. तर पाहुणे आमच्यामधून रजा घेताना नक्कीच थँक्यू सो मच राकेश दादा. आपण आलात या स्पर्धेमध्ये, असंच प्रेम असू द्या. आणि दादा एक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की या मैदानाला अजूनही फ्लड लाईट लागलेली नाहीये. तालुक्यामध्ये सर्वात मोठा क्रीडांगण आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. हे फार महत्त्वाचं असेल, हीच अपेक्षा असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धिविनायक संघाने जर हा मॅच जिंकला तर सोया डाबागर इथे जेवण. शंकर ग्रुप एजे या संघाचे पहिला गोलंदाज मनोज ज्याने चांगली गोलंदाजी केली. दुसरा गोलंदाज धीरज त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि इथे सोन्याने देखील चांगली गोलंदाजी केली. 2 षटकार जरी त्याच्या षटकामध्ये लागले असतील तरी मात्र चांगला कमबॅक म्हणावे लागेल. पुढील 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. चांगल्या गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना आता मात्र अंतिम आणि हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज अजय कामत. तर बॅटिंगसाठी तयार बॅटर प्रथम मुकादम. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी अजय.
पंचांच्या डाव्या बाजूने ओ सुंदर चेंडू होता इथे गोलंदाज अजय याचा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. तोपर्यंत एक चौटी धाव पूर्ण. लेग बॅचच्या स्वरूपात ही धाव एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावत होती 32. चांगली गोलंदाजी इथे अजय याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. चांगला चेंडू टाकला होता, विकेटमध्ये होता, पायांवरती आदळला, ऑफसाईडच्या रिजनला होता चेंडू. चांगली गोलंदाजी गोलंदाज अजय. बघा आतापर्यंत पारितोषिक मनोज याने पटकावलेलं आहे, धीरजने देखील पटकावलेला आहे आणि सोन्याने देखील पटकावलेला आहे. म्हणजे 3 गोलंदाजांना जेवणाची पार्टी लागू झालेली आहे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, जातोय का मिड विकेटच्या रिजनला आणि अजय देखील पार्टीमध्ये सामील. म्हणत आहोत यावेळेस मात्र एक जबरदस्त फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. डेव्हिड वॉर्नरची आठवण या मागच्या फटक्यामागे आपल्याला आली. जबरदस्त फटका, डावखुऱ्या हाताचा फलंदाज गणेश याच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा इथे चेंडू सोडून दिलेला आहे. योग्य निर्णय बॅटर याचा. पंचांनी वाईट अवांतर धावेने संघाची 37 इथून जर 40+ धावसंख्या झाली ना तर आलोक मुकादम सारखा एक जबरदस्त गोलंदाज समोरील संघामध्ये आहे, ज्याने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शतक टाकलेला आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका, बॅटची एज लागली होती, पुढे समोर खेळलं होतं, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलं आणि इथे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. नंदकुमार आखाडे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये जात आहेत. नंदकुमार राखाडे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये यश म्हात्रे. यश याला चांगली फलंदाजी करावी लागणार. एक मोठा फटका आला होता मागच्या चेंडूवरती, तदनंतर मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. गोलंदाज यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडू दिशाहीन. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 38 या आकड्यावरती. बघा एक चौकार खाला, तदनंतर तुम्ही विकेट मिळवला, तदनंतर मात्र पुन्हा एकदा वाईट. थोडासा स्वेअर मारा इथे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अजय याच्या माध्यमातून.
यावेळेस मात्र चेंडूला ग्लान्स केलेला चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती. बघा अजूनही काही चेंडू शेष आहेत या शेवटच्या आणि अंतिम षटकातील. पहिल्या इनिंगचा खेळ इथे चालू आहे. यानंतर विजेता संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे सेमीफायनल साठी. गोलंदाज अजय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या रिजनला चेंडू जातोय. वाईट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये गाडी बाद होत होतो. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती अंती सिद्धिविनायक संघाने या धावसंख्या काढलेल्या आहेत त्या 42 धावा झालेल्या आहेत आणि 43 धावांचं आव्हान इथे सेट केलं आहे एजी स्पोर्ट या संघाच्या विरुद्ध. मी विनंती करतोय संचालक सुजितजी म्हात्रे यांना की त्यांनी नंदकुमार राखाडे साहेबांचं सत्कार आणि सन्मान करायचा आहे. सुजितजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नंदकुमार राखाडे यांचा सत्कार आणि सन्मान होताना सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार राखाडे साहेब, आपणास विनंती असेल की आपण समोर येऊन आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करा इकडे प्लीज. आपण एक स्वागत आणि सन्मान नंदूजी राखाडे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मित्रांनो, त्यांची एक स्पर्धा आम्ही देखील कव्हर केली होती याच मैदानावर. त्यांच्या मिसेस पंचायत समितीच्या नक्कीच कार्यकर्ते आहेत. त्यांचा हा मानस सन्मान इथे होताना आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. या स्पर्धेचा यादगार सन्मान सोला इथे तुम्हाला टीव्ही मॉनिटरवर पाहायला मिळतोय. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. लगेच फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. भारतीय संघाच्या आतापर्यंत 2 विकेट मिळालेल्या आहेत भारतीय संघाला. 61 धावा पाकिस्तान टीमचे झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करते पाकिस्तान संघ. हिंदुस्थान संघाने आतापर्यंत 2 विकेट घेतलेल्या आहेत. विदू नायर वाट पाहतोय कोणता संघ आपल्या संघाबरोबर खेळेल. येणाऱ्या काही अगदी 20 मिनिटांमध्ये कळेल की कोणता संघ विदू नायर टीमच्या कॅप्टन सोबत खेळेल. टार्गेट आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत 43 धावांचा टार्गेट पुन्हा एकदा आलेला आहे समोर. मागच्या मॅच मध्ये सहजरित्या ते पूर्ण केला होता. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावांवर रोकावं लागेल समोरच्या संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये आलोक मुकादम याच्या नावावर फायफर आहे, ज्याने 1 धाव 2 षटकामध्ये आणि 5 विकेट तब्बल घेतले होते. 1 रनआउटचा विकेट देखील त्यांनी घेतला होता. म्हणजे 6 विकेट तब्बल त्याच्या नावावर आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. चांगला क्रिकेट त्याचं राहिलंय सध्याच्या घडीला. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. संदीप पाटील आणि ज्ञानदेव पाटील. जुनांदुर्गी इथून पंच आलेले आहेत. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे टीमचे एक जबरदस्त स्फोटक फलंदाज ज्ञानदेव पाटील दापोडेवरून आलेले आहेत. त्याचबरोबर लारा सरनं कोण विसरणार मित्रांनो, ज्याने टेनिस क्रिकेट बॉल गाजवलं. मग चॅलेंज स्पोर्ट असो किंवा कोंबडपडा संघ असो, नेहमी उच्च कोटीचा क्रिकेट त्यांचा पाहायला मिळाला. ते देखील तिसरे पंच म्हणून या स्पर्धेमध्ये बघतायत. त्याचबरोबर राजेंद्र पाटील सरांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. परेश महाजन सरांनी देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य केला. सर्व मॅनेजमेंटमध्ये देखील त्यांनी भरपूर चांगला सहकार्य केलं या स्पर्धेला. त्याचबरोबर DJ धनेशचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्याने आम्हाला डीजेची सुविधा दिली. नेटचं आम्ही देखील इथे आभार व्यक्त करत आहोत. JC नेटवर्क सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, महेश पाटील, विघ्नेश भोईर आणि सौरभ पाटील. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 43 धावांचा आव्हान आहे आणि बॅटिंगला आलेला आहे.
स्ट्राईकला नारायण आहे, नो स्ट्राईकला निखिल. आलोक मुकादम फ्रंट लाईन गोलंदाज, पहिला षटक महत्वाचा षटक आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यासारखा चेंडू नव्हता, मात्र बॅटचा थोडासा लेट स्वीप पाहायला मिळाला, त्याच्यावर एक धाव पूर्ण केली जाते. श्री गणेशच्या धावांना सुरुवात इथे करताना आपण पाहतो बॅटर नारायणला. मागच्या मॅचमध्ये नारायणने 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकले होते, तर एका बाजूला ज्याने 2 षटक फेकले होते, एकच धाव, एक मेडन विकेट, अर्थात 5 विकेट ज्याच्या नावावर आहे तो गोलंदाज आलोक मुकादम. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, शतरक्षक तिथे आहे, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लिझी फिल्डिंग, 2 धावा पूर्ण. भरपूर वातावरण गरम आहे, हॉट क्रिकेट. आजचा तापमान देखील भरपूर मोठा आहे. धावसंख्यांचा विचार केला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की ती 1 धाव आणि आता घेतलेल्या 2 धावा म्हणजे 3 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस टाइम चेंडू हवेमध्ये, विकेट नंबर 6 या स्पर्धेतील आलोक मुकादम काय कमालीची गोलंदाजी करत आहे. तीन धावा विकेट मिळाला. शिकारी आहे, शिकार सोडत नाहीये, शिकार केले जात आहेत. विकेटचा खुराक मिळालाय गोलंदाज आलोकला. पहिला विकेट मिळाला आणि या स्पर्धेतील 6वा गडी त्याने बाद केलेला आहे. काय गोलंदाजी त्याची पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. 61 धावा, 2 गडी बाद. पाकिस्तान सध्याच्या घडीला पार्टनरशिप भागीदारी बनतीये. रिझवान आहे, पुढचा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. आमच्यामधून रजा घेताना नंदू दादा आमचे फेमस पर्सनॅलिटी कोणगावची, थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. असंच प्रेम असू दे या स्पर्धेवर. तर धावा झालेल्या आहे, धावफलकावर 4. आलोक मुकादम राईट आर्म राऊंड विकेटने जाताना. पुन्हा एकदा आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, रनआउटची संधी आहे. ही चुकी फार महाग पडू शकतो. जेव्हा चेंडू सरळ येतो तर धडपड करण्यासारखं नव्हतं तिथे, काही झाली आहे, चुका सुधाराव्या लागतील. पुढचा चेंडू आलोकचं, चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जागेवर जर उभा राहिला असता ना चेंडू हातामध्ये आला असता. तर इथे षटक पहिला समाप्त, 6 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचा षटक बॅटिंग करणाऱ्या संघासाठी पुअर प्ले झालेला आहे. कंजूस भरी गोलंदाजी पाहायला मिळाली आलोक मुकादम याच्या माध्यमातून. आज इथे तुम्हाला पाहायला मिळते या मुख्य व्यासपीठावर उपस्थित पाहुणे या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुनील बलिराम म्हात्रे आधारस्तंभ, सो मीनाताई म्हात्रे अध्यक्ष आणि श्री अमोल कराले उपाध्यक्ष. या स्पर्धेचे आपण पाहतोय ममता सहकारी पतसंस्था जी योजना आणलेली आहे त्या योजनेच्या नुसार ही स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे. पूर्णपणे कालपासून या स्पर्धेमध्ये विदू नायर यांनी अफाट मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. त्याचबरोबर महेशजी मुकादम, अश्विनी मेस्त्री, लोपेश मुकादम, सचिन कराले, राम मुकादम, सुजित म्हात्रे, त्याचबरोबर संदेश म्हात्रे, आमिर मुल्ला, सुरेश पाटील यांनी देखील अफाट मेहनत घेतलेली आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट गणेश घोलप आणि त्याचबरोबर कौसर मुजावर यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी या स्पर्धेला भरपूर मेहनत घेतली आहे. ही स्पर्धा कालपासून आपण पाहतोय. संकेत म्हात्रे नो डाऊट, आनंद हलवाई प्रोप्रायटर. सायंकाली नक्कीच स्वीट कुछ मिठा हो जाए, प्रॉमिस तर नक्कीच आहे. पहिला चेंडू, ओ माय गॉड, नक्की काय घडलंय.
रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सेलिब्रेशन सुरू झालाय. आलोक मुकादमचा डान्स व्हायरल होईल व्हिडिओ. चा प्रयत्न पहिला बॅटला लागलं, पायाला लागलं आणि मग एस्टनवर चेंडू लागलं. आणि त्याचं कारण सेलिब्रेशन करताना आलोक मुकादमला तुम्ही बघितला नाही. सध्या प्रत्येक खेळाडू प्रत्येक गोष्टीची रील बनवत असतात. ही रील बनणं देखील फार महत्त्वाचं आहे. डॅन्सिंग देखील फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही मॅचेस नाही तर तुम्ही सर्वच गोष्टींना एन्जॉय करू शकता. शंकर फॅन क्लब जो आहे कोणगावचं, त्यांच्याकडून जर सिद्धिविनायक संघाने हा सामना जिंकला ना, तर तुम्ही जो सांगाल तो धाबा बुक. काय हरकत नाहीये. मोठा धाबा असेल. टीम 11 खेळाडू आणि त्यांचे पाठीरेखे 20 ते 25. पहा पुन्हा एकदा विकेट चालून आलाय. मला वाटतं तिथे प्रशांत होते. झाली आहे चुकी. कमी असं झेल सुटताना बघितलं प्रशांतच्या माध्यमातून. मात्र अगदी सूर्यनारायण चमकलाय आणि सूर्याच्या उष्णता जे आहे, किरण जे आहे ते डोळ्यावर आले असेल. काहीतरी क्रिकेट में कुछ बहाना तो होना चाहिए. नक्कीच संदेश पडे. आणि तुम्ही रील्सचा विषय काढला तर या ग्राउंडच्या ज्या रील्स असतात त्या तर सोशल मीडियामध्ये मिलियन्समध्ये व्ह्यूज करतात. त्यामुळे पवन केनेची असेल किंवा ती पुष्पाची असेल. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय यशला पाहतोय. मोठा फटका आलाय. चाबुक स्ट्रोक मात्र सरळ शतकाच्या हातामध्ये आणि बॅटर आउट. पहा पुन्हा एकदा आलोक मुकादम सेलिब्रेशन करताना. डीजे होतं या खेळाडूला खेळपट्टीवर. स्ट्रोक चांगले आहेत त्याच्याकडे, मात्र झेल देखील तितकीच चांगली पकडली आहे. कॅच नाही तर मॅच पकडली असंच आपण म्हणू शकता. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली गोलंदाज यशच्या माध्यमातून. असं वाटतं जेव्हा बॅटमधून जेव्हा हा स्ट्रोक खेळलेला एक थोडंसं मिठास वाईज जो आहे, साऊंड जो आहे ऐकायला मिळाला होता प्रेक्षकांना. मात्र झेलच्या स्वरूपात बॅटर आउट झालेला आहे. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. संध्याकाळचा हा क्षेत्र सुरू झालेला आहे आणि अगदी सूर्यनारायण जो आहे आपल्या जो संध्याकाळी जो बुडतो त्या बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे हळूहळू. इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभी अभी आए मैदान के अंदर. अभी को अभी बल्लेबाजी करनी होगी. अभीला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. यश एक युवा यंग स्टार गोलंदाज राईट हॅम ओ द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. पुन्हा एकदा प्रशांत त्या क्षेत्रामध्ये आहेत. यावेळेस कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. दुसरं धाव देखील पूर्ण केलं जात आहे. प्रशांतची चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. पन्नास षटकांची मॅच आहे. रात्रीचे 10-10:30 वाजेपर्यंत चालेल ती मॅच. मात्र ही मॅच येत्या 40 ते 50 मिनिटांमध्ये एक इनिंग एक मॅच समाप्त होतोय. ओ सोडून दिला. मात्र बघतच राहिले फलंदाज. स्ट्रोक ऑफर केला नव्हता. डॉट चेंडू. पुढे विदू नायर सज्ज आहे. आलोक मुकादम खेळेल की त्याच्यासोबत की बॅटिंग करणारा संघ खेळेल येणाऱ्या काही क्षणामध्ये नक्कीच कळेल. मोठा मॅच यानंतर पाहायला मिळेल. यश चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फ्लाइट डिलिव्हरी समोर खेळलाय. एक धाव तर झालीये.
जर गोलंदाजाच्या हाताला जर चेंडू स्पर्श झाला असताना तर बॅटर आऊट झाला असता. तो शेवटी कंप्लीट 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर धावा झालेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत त्या म्हणजेच 11 धावा 11 रन 3 विकेट के नुकसान पर 70 धावा 2 गडी बाद पाकिस्तान. आज सबसे बड़ा दिन भारत और पाकिस्तान का मैच शुरू है, जहां पर 70 रन बनाए 2 विकेट के नुकसान पर पाकिस्तान बल्लेबाजी कर रही है और यहां पर 3 विकेट 11 रन. प्रेक्षकांचं टेनिस क्रिकेट बॉलवर देखील तितकंच प्रेम आहे. मात्र आजचा मॅच न भूतो न भविष्यातील 13 वर्षानंतर पुन्हा एकदा ते आमने सामने आलेले आहेत. वर्ल्ड कपच्या नंतर पुन्हा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ते भेटलेले आहेत. ते फक्त टॉस जिंकला त्यांनी, मॅच आपणच जिंकणार आहे. कितीही उठाठेवी केल्यानं पाकिस्तान संघाने तरी मॅच आपणच जिंकणार आहे. मग 350चा टार्गेट असो की 400चा, फोडल्या टाली सोडणार नाही. आज रोहित शर्मा आणि विराट कोहली, शुभम गिलचा ज्या प्रकारे फॉर्म आहे, चला थोडंसं लक्ष द्यायचंय. आयोजक देखील आम्हाला सांगतायत की आम्हाला लवकरच सर्वांना सोडायचं आहे, कारण की फायनल से पहिले फायनल भारत आणि पाकिस्तानचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले होते. पाणीमध्ये एक मॅसेज नक्कीच गेला असेल. नारायण आहे खेळपट्टीवर, हे देखील विसरून चालणार नाही. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे गणेश. फुलटा चेंडू फुल टॉल, मात्र सरळ शतकाच्या हातामध्ये, बॅटर आउट. वन साइड हीरो है. जसं वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू विकेट घेतल्यानंतर ज्या प्रकारे डान्स करतात मैदानामध्ये, त्या प्रकारचा डान्स तुम्हाला इथे पाहायला मिळतो. आलोक मुकादम एक चांगला क्रिकेटर आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. ॲज अ सिनियर प्लेयर इन कोणगाव. गोलंदाज गणेशला मिळाला विकेट पहिल्या चेंडूवर. शंकर फॅन क्लब आणि त्यांचे इतर सहकारी म्हणजे टोटल 50 ते 70 व्यक्ती संध्याकाळी कोणत्या तरी धाब्यावर जाण्याची तयारी दिसतोय. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू. ते म्हणतात ना आपल्या समाजामध्ये बोललं की बुंद्यामध्ये चेंडू टाकला आणि बॅटची एज, आणि पहा पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडणारा खेळाडू वृत्ती दाखवत असताना चिरागला आपण बघितला. बॅटर आउट. अगदी ऑफ स्टंप उडवला गेलाय आणि बोल्ड केलाय. सेलिब्रेशन सुरू झालं ना तेव्हाच मी समजलो की बॅटर आउट आहे. कमॉन डीजे, एक गाणी होऊन जाऊ द्या, नाचू द्या आलोकला अजून. कारण की मागच्या केपीएल मध्ये त्याने निराश केलं. पप्पांच्या बर्थडेला मात्र आज लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल का? मात्र ही मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. हॅट्रिकवर आला गोलंदाज गणेश. विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का पाहूया आपण. हो, त्याच प्रकारचा हा चेंडू टाकला होता, मात्र बॅटवर घेतलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण होत आहे. एका धावाने भरपूर उशिरानंतर जे धावा आहेत 11 वरून 12 वर गेलेली आहे. 5 विकेट अर्ध निम्म संघ जो आहे इथे डगाडमध्ये परतीचा प्रवास केलेला आहे.
मागच्या मॅचमध्ये आलोक मुकादम अँड कंपनी संघाने सिद्धिविनायक संघाने ऑल आउट केली होती समोरच्या संघाला आणि आता देखील तीच परिस्थिती आहे सध्या समोरच्या संघाची. 5 विकेट गमवले आतापर्यंत. गणेशने 2 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत. पॉवर प्लेचं जिथे षटक टाकला होता ना आलोकने, तिथूनच गणेश देखील नावारूपाला आला. यशने देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र हे विसरून चालणार नाहीये. नारायण खेळपट्टीवर आहे, चेंडूला पाठवलाय, तारा मंडल मध्ये चालला चेंडू, षटकार. प्रभू श्रीरामांचं संगीत. तर आता संगीत झाला आहे, तर बोला सर्वांनी जय श्रीराम. धावसंख्या 18 धावा, 5 विकेट गमावलेले आहेत. शंकर फॅन क्लबचे फॅन्स थोडेसे निराश झालेत, कारण की चेंडूवर षटकार आलाय. भरपूर मोठा फॅन्स प्लस आहे आणि इथे गणेशच्या अगेन्स्ट एक षटकार नारायणच्या बॅटमधून. 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवले आतापर्यंत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय, शतरक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. गोलंदाजी एंड कडे थ्रो जाणं फार महत्वाचं होता. आता मागच्या 2 चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत, म्हणजे धाव संख्या 20 धावा धाव बलकावर. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. गणेश 9 धावा खर्च केल्या आतापर्यंत, 2 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. अजूनही ते आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता है. 7 गेंदे 23 रन. 7 निभाना होगा गेंदबाज को, 23 रन बनाने होंगे बल्लेबाज को. कोशिश हो रही है, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आपके अंदर क्षमता होनी जरूरी है. सामने की ओर खेला है प्रशांत, है इस मर्तबा अच्छी कैच, बल्लेबाज आउट. ये देखिए 3 विकेट हासिल किए और सेलिब्रेशन किया गणेश ने. अखंड हिंदुस्थानाचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. डीजे धनेश चांगली कामगिरी करताना, जसं जसं या स्पर्धेचं शेवट होत आहे तसं तसं संगीत आता आपल्या अल्बम मधून ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तर इथे विकेट 6वा विकेट इथे प्राप्त करताना आलोक मुकादम अँड कंपनी एक चांगल्या टॉप क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतने काय कॅच पकडली, कॅच नाही तर मॅच पकडली आहे. आता येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे 23 रन. विदु नायर बिल्कुल तैयार हो जाइए, 6 गेंदे बचिए. कौन सा टीम खेलेगा आपके साथ? आलोक काफी श्योर हो आप, काफी कॉन्फिडेंस के साथ कह रहे हैं विदु नायर की आलोक ही आएंगे आमने सामने और पटक के रखेंगे आलोक को. गेंदबाजी में परिवर्तन. देवराज ये काफी मशहूर गेंदबाज है, ये कमी हंसते चिल्लाते ज्यादा है, लेकिन अच्छे गेंदबाज है. अब गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, 7वां विकेट गिरता हुआ. डीजे
ने आज सभी बल्लेबाजों को यहाँ पर रुला है, यहाँ पर यही कहूंगा मैं। फिर से एक बार खेल दिया गेंद को पीछे की और शॉट थर्मैन पर फील्डर थे, गेंद को उठाया, 1 रन बना, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। अब तक पाकिस्तान टीम की जो बैटिंग लाइन है अच्छी हो रही है, 75 रन बनाए उन्होंने, 2 विकेट के नुकसान पर पाकिस्तान बल्लेबाजी कर रहे हैं। देवराज 4 गेंदे 22 रन चाहिए, अब 4 में 4 ठोकने होंगे। देवराज है, कुछ भी कर सकते हैं। ये देखिए शुरुआत हो चुकी है वाइट के साथ। धीरज के लिए अब एक सुनहरा मौका है। सतीश इनके ओर से इनाम है बल्लेबाज को, 2 सिक्सर आप लगाते तो फिर 2000 रुपए का इनाम है। जाते जाते 2000 लेके जाइए, नो टेंशन, माइंड कूल रहेगा। फिर से एक बार ये देखिए, कभी लेग स्टंप के बाहर गेंद कर रहे तो कभी ऑफ स्टंप के बाहर। वाइट के साथ उन्होंने शुरुआत की, फिर वापस कमबैक करते। अब 3 गेंदे 21 रन। अब 3 में 3 भी ठोकते तो इस मैच को नहीं जीत पाएंगे, लेकिन मेरे ख्याल से आलोक मुकादम पूरी तैयारी कर रहे हैं। जब डीजे धनेश बजेगा तब पूरा 11 के 11 प्लेयर नाचेंगे। इस ओर की अगली गेंद लेकर गेंदबाज देवराज, स्विच हिट, पलटी स्ट्रोक खेला है उन्होंने, फील्डर थे लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर सरकती भी 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। अब यहां से मैच काफी दूर चल बैठा, यहां पर ऐसे ही कहूंगा मैं। हालांकि मेहनत कर रहे वहां पर बल्लेबाज, लेकिन अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर गेंद की थी वहां पर, डॉट। तो अब एक गेंद बची, 17 खतरा हो चुका है अब बल्लेबाजी करने वाली टीम पर। एजे घर पे जाने की तैयारी करती हुई अब आराम से फिर ठंडे पानी से नहाएंगे, फिर टीवी के सामने बैठेंगे। एजे स्पोर्ट्स फ्री हो गए हो। फिर से एक बार ये देखिए पलटी स्ट्रोक, हर बल्लेबाज रिवर्स स्ट्रोक खेल रहे थे। अब आइए, मैच जीता है तो फिर सेलिब्रेशन होना जरूरी है डीजे के साथ।